नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या माधुरी हत्तीनीवरून महाराष्ट्रावर एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका मठातील प्रसिद्ध असलेला माधुरी हत्ती याला थेट वंतारामध्ये नेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले. खरं तर पेटा नावाची संघटना आहे जी की प्राणी रक्षणासंदर्भात आपलं काम करतं आणि त्या संघटनेच्या आणि मठामध्ये या प्रकारे याचिका ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो बैल थेट वंतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले. मात्र दुसरीकडे असंही पाहायला मिळत आहे की अंबानीने जे काही 3000 एकरचं जे काही जंगल निर्माण केलेलं आहे तर त्या जंगलामध्ये ते मानवनिर्मित जंगल आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अगोदर कुठलेही प्राणी नव्हते. त्यामुळे अंबानीला थेट त्या जंगलामध्ये प्राणी नेण्याचा देखील मोठ्या प्रमाणात ओढा असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळेच अनेक राज्यांमधून हे हत्ती देखील त्या जंगलामध्ये नेण्यात आले आणि त्याचबरोबर नान्नी येथील मठातील माधुरी तशाच प्रकारे त्या जंगलामध्ये नेण्यात आली. एवढंच नाही तर इतर दुसऱ्या देशातून देखील तशा प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी खरेदी करून आणण्यात आलेले आहेत आणि अनेक देवस्थानामध्ये जे काही सध्या हत्ती आहेत तर त्यांना देखील करोडो रुपयांची ऑफर वंताराकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे सहजच मनात एक प्रश्न पडला की उद्या जर या पेटा संघटनेने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी असणारे प्रसिद्ध बैल जसं की बकासूर, मथुर या बैलासंदर्भात जर म्हणजे आपल्याला माहितीच आहे की बैलगाडा शर्यतीवरती देखील बंदी होती आणि या संघटनेने जर प्राण्यांची त्यांची सोय व्हावी किंवा त्यांच्या आरोग्याविषयी किंवा त्यांना जंगलामध्येच राहू द्यावं किंवा अशा प्रकारे जर काही याचिका केली आणि या प्रसिद्ध बैलांवरती देखील वंताराचा डोळा पडू शकतो तर हे देखील बैल वंतारामध्ये जातील की काय अशी अनेकांना भीती निर्माण झालेली आहे. कारण उद्या जर या प्राणी संघटनेने अशा प्रकारे जर वेगळा दावा केला तर मला वाटतं की तो दिवसही दूर नाही की अशा प्रसिद्ध बैलांना देखील वंतारा हा घेऊन जाऊ शकतो. याबद्दल आपल्याला काय वाटते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.